स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 7वा आणि 8वा मराठीमध्ये. श्री गणेशाय नमहा. श्री स्वामीच्या चरणी अपार भक्ती असणारे मालोजी राजे श्रीची स्वतसेवा करत असत. त्यांना वेदांत विषयाची अतिशय आवड होती. वेदातील मंत्रयुक्त ऋचा ऐकणे, त्यांचा अर्थ जाणून घेणे आणि तदनुषंगाने विद्वानाशी सविस्तर चर्चा करणे यात त्यांना विलक्षण रुची होती. यासाठी त्यांनी दरबारात हेरकळीसारखे मान्यवर वेदांती शास्त्री पगारावर नियुक्त केले होते. त्याच सुमारास मुंबईस विष्णुबुवा ब्रह्मचारी हे वेदांतावर लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत उत्तम निरूपण करत असत. त्यांची सर्वत्र कीर्ती झाली होती. त्यांच्याबद्दल ऐकल्यावर मालोजी राजांनी अनेक प्रयत्न करून त्यांना अक्कलकोटास आणले. बुवांचा वेदांत विषयात प्रगाढ अभ्यास व उत्तम वाक्चातुर्य यामुळे राजमंदिरात वेदांत चर्चा अखंड रंगू लागल्या. एके दिवशी श्री स्वामींची महती ऐकून बुवा त्यांच्या दर्शनास गेले. त्यावेळी श्री स्वामीचे लक्षणे पडताळून पाहावे या हेतूने बुवांनी मुद्दाम वेदांताचा विषय काढला आणि स्वामींना प्रश्न केला. महाराज, काय केल्याने वृत्ती ब्रह्मपदी तदाकार होऊन राहील? हे ऐकून स्वामी हसले, पण काहीच बोलले नाहीत. तेव्हा या वेड्या संन्याशांनी लोकांना भुरळ घालून व्यर्थ नादी लावले आहे. याला वेदांताची काहीही माहिती नाही असा विचार करीत ते बिऱ्हाडी परतले आणि बरोबरीच्या लोकांना या भोंदूला साधू मानण्याचा घोर प्रमाद तुम्ही करू नका असे सांगू लागले. त्या रात्री बुवा गाढ झोपेत असताना त्यांना असंख्य विंचू आपल्या अंगावर चढले असून त्यापैकी एक महाविषारी विंचू आपल्याला दंश करीत आहे असे दिसले. ते दृश्य पाहून बुवा भयंकर घाबरले. त्यांची अस्वस्थता पाहून त्यांच्या बरोबरीच्या 2 पारशी गृहस्थांनी त्यांना सावध केले. त्या रात्री बुवा झोपलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा स्वामीपाशी आले आणि पुन्हा पूर्वीचाच प्रश्न विचारला. तेव्हा श्री स्वामी मोठ्याने हसून म्हणाले, तुम्ही पडत मूर्ख आहात. स्वतःला पंडित समजता, वेदांत चर्चा करता आणि स्वप्नात विंचू चावला म्हणून दुःख करता. ब्रह्माविषयी बोलले म्हणजे ब्रह्मज्ञान झाले असे तुम्हाला वाटते की काय? जा, वा चालते इथून. हे ऐकून बुवा थक्क झाले. सर्व अहंकाराचा त्याग करून ते श्रीचरणी नतमस्तक झाले. त्यांचे भक्त बनले. निजामाच्या पदरी राजे शंकरराव रायबहादूर नावाचे एक मान्यवर दप्तरदार होते. निजाम सरकारतर्फे त्यांना 6 लाखांची जहागीर देण्यात आली होती. त्यांच्याकडे सर्व प्रकारची सुखसाधने होती. मान सन्मान, पद प्रतिष्ठा, संतती संपत्ती या सर्व गोष्टी होत्या. पण पूर्वकर्म कोणालाही चुकत नाही हेच खरे. याच शंकररावांना पुढे ब्रह्मा समाधाची बाधा झाली. अनेक उपचार केले पण समबांधा जाईना. चिंतेने ते बैचेने झाले. अन्न पाणी गोड लागेना. शरीर सुकून गेले. काया काळी पडली. ब्रह्मबंधापासून मुक्ती मिळावी व आरोग्यप्राप्ती व्हावी म्हणून शंकररावांनी अनुष्ठाने केले. ब्राह्मण संतर्पणे केले. दान दिले, पण उपाय चालेना. शेवटी कोणा सत्पुरुषाची सेवा करावी, तोच्या जीवघेण्या बाधेपासून आपली सुटका करेल असा विचार करून शंकरराव श्री क्षेत्र गाणगापुरात आले. तेथे स्वत अनुष्ठानच बसले. अहोरात्र दत्तप्रभूंची सेवा करू लागले. असे 3 महिने उलटले. एके रात्री श्री गुरु दत्तात्रेयांनी त्यांच्या स्वप्नात दर्शन दिले व म्हणाले, तू अक्कलकोटात जा. तेथे श्री स्वामींची मनपूर्वक सेवा कर. तेथेच तुझी या व्याधीपासून मुक्तता होईल. पण शंकररावाची श्री स्वामीवर श्रद्धाभक्ती नव्हती. म्हणून त्यांनी गाणगापुरात राहून अनुष्ठान तसेच पुढे चालू ठेवले. तेव्हा त्यांना पुन्हा स्वप्न दृष्टांत झाला आणि अक्कलकोटात जाण्याबद्दल सांगण्यात आले. तेव्हा मात्र ही आपली हिताचीच गोष्ट आहे अशी श्रद्धा ठेवून शंकर आपल्या पत्नीसह अक्कलकोटास प्रस्थान केले. अक्कलकोट नगरात प्रवेशताच शंकररावांनी ते संपूर्ण क्षेत्र स्वामीमय झालेले दिसले. तेथे सर्वत्र श्री स्वामींची प्रेमळ भक्त दिसत होते. त्यांच्यापैकी कोणी श्रीचे नामस्मरण करत होते, कोणी भावपूर्ण कीर्तनात स्वामी चरित्रांचे गुणगान करत होते, तर कोणी श्रद्धाभक्तीने श्रीच्या पावन चरणाची पूजा करत होते. अशा प्रकारे अक्कलकोटातील सर्व जणांचे श्री स्वामी महाराज जणू आराध्य दैवतच होते. अशा या पुण्यभूमीत प्रवेशताच शंकररावांचे चित्त आनंदाने भरून गेले आणि एक प्रकारचे अनामिक समाधान अंतःकरणात प्रकट झाले. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 7वा आणि 8वा समाप्त.